नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। अर्जुन उवाच योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन। एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वा स्थितिं स्थिरां। चञ्चलं हि मन कृष्ण प्रमाथि बलवत् दृढं। तस्याहं निग्रहं मन्ये वायुरिव सुदुष्करं। तव अर्जुन म्हणे देवा, तुम्ही सांगा किर आमुचिया कनवा। परी न पुरोजी स्वभावा मनाचिया। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या षष्ठम अध्यायाचा विचार आपण क्रमशः करत आहोत। जो सर्व ठिकाणी परमात्म दर्शन करतो किंवा आपल्या आत्मस्वरूपाला व्यापकत्वाने अनुभव घेतो असा योगी पुरुष प्रारब्ध प्राप्त वशामध्ये सर्व प्रकारची जरी कर्म करत असला किंवा त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचं कर्म जरी घडलं तरी तत्वतः तो मात्र परमात्म स्वरूपापासून थोडासुद्धा बाजूला जात नाही किंवा वेगळा होत नाही। सर्वथा वर्तमानोपि स योगीमयी वर्तते। किंवा आत्मा म्हणजे स्वतःचं स्वरूप आणि स्वतःच्या स्वरूपाला दृष्टांत किंवा उपमा करून सादृश्य मानून आपल्याप्रमाणे सर्व ठिकाणी समतुल्य सुख किंवा दुःखाला पाहतो त्याला परमात्मा परमयोगी असं म्हणतात। याचा अर्थ जसं इष्ट सुख आपल्याला वाटतं म्हणून आपणही दुसऱ्याला सुखच प्रदान करावं किंवा दुःख आपल्याला अनिष्ट वाटतं आपण कोणाचाही द्वेष किंवा दुःखदायक प्रसंग प्रमाण करू नये निर्माण करू नये। अशाप्रमाणे स्वतःच्या सुखदुःखाप्रमाणे स्वतःला जे अनुकूल तसं इतरांसाठी अनुकूल राहतो आणि इतरांसाठी किंवा आपल्यासाठी जे प्रतिकूल तसा प्रतिकूल व्यवहार तो करत नाही। असा जो पुरुष आहे त्याला परमयोगी भगवंताने म्हटलं। आता यातला बारकावा असा आहे की स्वतःच्या सुखदुःखाप्रमाणे तो इतरांच्या सुखदुःखाला पाहतो म्हणजे आपल्या स्वतःचं अंतःकरण किंवा स्वतःची सुखदुःखाचे प्रसंग इतरांच्याही जीवनामध्ये तशाच प्रकारे पाहतो। व्यवहारामध्ये दुसऱ्याचं सुख पाहिलं तर काही माणसाला आपोआप अंतःकरणात दुःख होतं। दुसऱ्याचं असतं सुख जसं की ज्ञानोबाराय म्हणतात, जो गुण घे दे दोष अमृताचे करे विष। त्या सर्पाला जर आपण दूध पाजलं तर तो अमृताचं विष करतो। तैसे पुढीलांचे निके विरुद्धचे आगवे होणे निघे। ज्याच्या अंतःकरणामध्ये समोरच्या व्यक्तीचं चांगलं पाहिलं की आपोआप दुःखाची प्रतिक्रिया होऊ शकते बरं। म्हणजे दुसऱ्याचं सुख पाहिलं तरी काही माणसाला दुःख होतं आणि दुसऱ्याचं दुःख पाहिलं तर काही न करता निरुपचार आनंद होतो त्याला, म्हणजे आलंबन न घेता सुद्धा। तर हा कनिष्ठ पुरुष आहे। तसा हा महात्मा पाहत नाही। तो का म्हणे सुख पराविया सुखे अमृत हे मुखे स्त्रवत असे। जसं की ज्ञानोबाराय उदाहरण देतात बघा, दयेचं चिंतन करत असताना पायी काटा निहटे तव व्यथा जीवी उमटे। तैसा पोळे संकटे पुढीलांचिनी का पाव शीतळता लाही की ते डोळ्यांची लागी होये। तैसा परसुखे जाई सुखावत जो। दुसऱ्याच्या सुखाने सुखी होतो दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतो। किंवा जसं आपल्याला सुख अनुकूल वाटतं तसं इतरांनाही सुखच प्रदान करतो। किंवा आपल्याला दुःख प्रतिकूल वाटतं तसा दुःखाचा प्रसंग इतरांच्या जीवनामध्ये तो निर्माण करत नाही। असा जो आपल्या समान इतरांना पाहतो। आत्मोपम्येन सर्वत्र सुखम वा यदि वा दुःखम समम पश्यती। असा हे अर्जुना त्याला परमयोगी असं म्हटलं जातं। हा झाला भगवंताचा अर्थ। ज्ञानोबाराय यामध्ये परिष्कार करतात। तो आपल्या सुखदुःखा समान इतरांची सुखदुःख पाहतो असा ज्ञानोबारायांचा अर्थ नाही। ज्ञानोबाराय म्हणतात जीवनामध्ये आलेले सुख आणि दुःख आपल्या समान म्हणजे आपल्या आत्मस्वरूपा समान पाहतो। म्हणजे दुःखाला आणि सुखाला ते माझ्यापेक्षा वेगळ्या याला सुख म्हणतात याला दुःख म्हणतात असं म्हणण्यासाठी सुद्धा भेदच लागेल की नाही।
तर ज्ञानोबा म्हणतात नाही नाही, सुख असेल तरी ते माझा आत्माच आहे आणि दुःख जरी आलं तरी ते माझा आत्माच आहे. सुख आणि दुःखाला आपल्या आत्मस्वरूपानं तो वेगळं पाहत नाही, म्हणजे थोडासुद्धा भेद जाणतच नाही तो. इथं इतरांचं असा शब्द नाही घेतला. आपल्या जीवनामध्ये येणारे सुख दुःख हे मानी जैसे अवयव आपुले होते, किंवा एक एक काय सांगावे जया त्रैलोकीचे आगवे, मी ऐसे स्वभावे बोधा आले. मग अशा पुरुषाला सुद्धा प्रारब्धाने प्राप्त देह आहे ना. लोकव्यवहारामध्ये त्याचं जीवन पाहिलं तर लोक त्याला सुखी म्हणतात. त्याला जर चांगलं भोजन मिळालं, जर त्याचा सन्मान झाला तो लोक म्हणतात बघा तो आज सुखी आहे. आणि जर एखाद्याने त्याचा तिरस्कार केला, अपमान केला, तो लोक म्हणतात महात्मा आज दुःखी आहे. हे लोक म्हणतात. ज्ञानोबा म्हणतात ते लोक त्याच्या वरवर पाहतात, लोकव्यवहारात पाहतात. पण तत्वता आम्हाला जर विचारलं तो कोण आहे, तर आम्हा ते ऐसी प्रतिती परब्रह्मचे हा. आमची मान्यता, आमचा अनुभव असा आहे की तो देहामध्ये जरी दिसत असला, आता शरीरी तरी आहे, परी शरीराचा तो नव्हे. शरीरामध्ये आहे पण त्याचं आणि शरीराचा काही संबंध राहिला नाही. शरीराच्या आत आहे पण तो लिप्त नाही. आपण दुकानात जातो म्हणजे कधी कधी प्रसंग आला तरच जातो, एरवी काही जाण्याचा प्रसंग येत नाही आपल्याला. पण ते दुकानामध्ये गेल्यानंतर आपण नारळ घेतो. बऱ्याचदा आपण विकत घेत नाही, कारण दररोजच मिळतात आपल्याला, त्यामुळे आपल्याला घेण्याचा काही प्रसंग नसतो. पण नारळ घेताना मात्र त्याची परीक्षा असते. आपण काय करतो, तो वाजून पाहतो. ते पाहावंच लागतात, ते वाजून. नारळसुद्धा वाजून पाहावा लागतो आणि मातीचं मडकं वाजूनच पाहावं लागतं ते, त्याशिवाय ते कच्चं आणि पक्क कळत नाही. मग त्या नारळाला आपण थोडंसं कानाच्या जवळ हलवतो, काय कळतं आपल्याला, त्यातलं पाणी कळतं. एखाद्या नारळात पाणी नसतं, मग त्यातलं काय कळतं, त्याच्या आतमध्ये असणारं वाळलेलं खोबरं कळतं बघा. मग त्या नारळात प्रकार आहे ना. एक नारळ असा आहे की जे आतून चिकटलेलं नाही, त्यातलं पाणी संपलेलं आहे, ते मोकळं झालेलं आहे. ना आपण ते कोरडं नारळ जर फोडलं तर ते त्या नरोटीला न चिकटता अलगद बाहेर निघतं, कारण ते आतमध्येच आहे, त्या नरोटीतच आहे त्या, पण ते चिकटलेलं नाही. तसा महात्मा देहातच आहे पण देह तादात्म्य चिकटलेला नाही. आता दुसरं नारळ ते आपण फोडतो, पण त्यातलं जे ओलं खोबरं आहे ना ते निघत नाही. मग ते काढण्यासाठी चमचे लावावे लागतात. म्हणजे स्वयंपाकघरातले कधी कधी चमचे वागतात, ते नाही निघत, जागा नाही सोडत ते आसक्त आहे. तसा ज्ञानी पुरुष देहातच आहे, शरीरी तरी आहे, परिशरीराचा तो नव्हे. आणि भगवान म्हणतात परी आम्हा तेसी प्रतिती परब्रह्मचे हा. तो परब्रह्मच आहे. म्हणून अर्जुना तुला आम्ही हेच सांगतो की आपल्या ठिकाणी सगळं जगत पाहावं आणि आपल्याला विश्वाच्या रूपाने, व्यापक रूपाने अनुभवातून पाहावं. ऐसे साम्य दृष्टी याचीच एक उपासना करावी. हे तुला आम्ही वारंवार का म्हणतो, कारण या समदृष्टीच्या पलीकडे परमार्थामध्ये काही प्राप्तव्य नाही बघा. जे साम्यापरोती जगी प्राप्ती नाही. व्यवहारामध्ये ना उच्च स्थिती नेमकी कोणती आहे याचा विचारच करता येत नाही, कारण उच्च शब्द हा विचार सागरात आला बघा. त्या दुसऱ्या तरंगाच्या रहस्यामध्ये ही प्रस्तावना आली आहे. मनुष्य आपापल्या बुद्धीने उच्च अवस्था प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, पण उच्च अवस्था हा शब्द सापेक्ष आहे. कसा, एखाद्याला 10 रुपये दिवसाला मिळतात, त्याला आपण विचारलं बा उच्च अवस्था काय, तो दिवसाला ज्याला 100 मिळतात ना ते उच्च अवस्था. 100 ज्याला मिळतात त्याला विचारा, तो नाही 1000 ज्याला मिळतात. मग 1000वाल्याला विचारा, तो नाही 11,000 ज्याला मिळतात. 3 का वेळा आहे ना, असं उच्च अवस्था अपेक्षा आहे. ज्याला 11 मिळतात तो लाख मिळाले, लाखावाल्याला कोटी वाटतात. असे उच्च शब्द सापेक्ष आहे, म्हणजे त्याला निश्चित माप नाही सांगता येत. पण एक भूमिका सांगता येईल की ज्याच्या पलीकडे आता काही प्राप्तव्य नाही, म्हणजे मिळवण्याचं शिल्लक राहत नाही, सा काष्टा सा परागती, त्याला उच्च अवस्था म्हणतात. जसं गंगोत्रीपासून गंगा निघाली तर ती प्रवाहित होता होता समुद्रापर्यंत येते. आता तिला विचारावं समुद्राच्या पुढं कुठं जायचं, आता प्राप्तव्य नाही. म्हणजे जे मिळाल्यानंतर दुसरं काही प्राप्त करण्याचं शिल्लक राहत नाही.
त्याला म्हणायचं उच्च अवस्था. आणि याला शास्त्रामध्ये ब्रह्म म्हणतात, ज्याच्या पलीकडे काही प्राप्तव्य नाही. प्राप्तव्य नाही, कर्तव्य नाही, भोक्तव्य नाही, पुढं जाऊन ज्ञातव्यसुद्धा नाही. जाणण्याचं सुद्धा शिल्लक राहत नाही. जे जाणलं, जेने सांगतयाचे बोलणे खुंटे, ऐकतयाचे व्यसन तुटे. हे जाणणे साने मोठे ओरो नेती, जे जाणीतल यावर होते. काही करणे नाही जेथे, जाणणेची तन्मयाते आणि जयाते. किंवा जे जाणीतले यासाठी संसाराच्या गाठी, लावून बैसवी पाठी मोक्षश्रियेच्या. याला म्हणतात सर्वश्रेष्ठ प्राप्ती. आणि ही सर्वश्रेष्ठ प्राप्ती फक्त अध्यात्म वेदांत शास्त्र सांगतं, बाकी कोणी सांगत नाही. आपण जर पूर्वमीमांसाकडे गेलो तर ते म्हणतात सगळ्यात मोठी प्राप्ती म्हणजे स्वर्ग. म्हणती संसारी जन्मीजे, यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे. मनोहर येत ये वाचुये काही, अनेक सर्वता रम्य नाही. ऐसे बोलती ते पाही दुर्बुद्धी, असं ते बोलतात. याच्या पलीकडे कोणतं रमणीय सुख नाहीच असं ते म्हणतात. आपण त्यांना म्हणालं की स्वर्ग सगळ्यात श्रेष्ठ आहे, म्हणे हो, पण माग यावं लागतं, त्याची वाट काय, त्याचं काही सांगत नाही. असे सगळी पदं हे पुनरागमन करणारी आहे. पण एक मात्र असं आहे की तिथं गेल्यानंतर माघारी यावं लागत नाही. तेवी मजसे एकवट, जे झाले ज्ञाने चौखट, तया पुनरावृत्तीचे वाट मोडली का. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, जे साम्या परोती जगी प्राप्ती नाही. या पलीकडे अर्जुना काही प्राप्त करण्यासारखं राहत नाही. जे प्राप्त केलंच त्याला लाभ म्हणतात. आणि या लाभापेक्षा कोणताही मोठा लाभ नाही. यम लब्ध्वाचा परम लाभम मन्यते नाधिकम ततः, यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापी विचाल्यते. या पलीकडे काही प्राप्तव्य नाही. हे जो आत्मलाभासारिखे गोमटे काही चिन्ह देखे, मनोनि भोग विषेके हरिखे नाजो. कथैसा मी वाचुनी काही, अनेक गोमटेचे नाही. मजची नाम पाही चिने या ठेविले. परमार्थामध्ये एक प्राप्तव्य असं आहे जे अंतरंगात मिळतं, आणि ते मिळाल्यानंतर त्याला व्यवहारातलं काहीच प्राप्तव्य करावंसं वाटत नाही. ज्या व्यक्तीच्या आतमध्ये अमृताचा झरा जठरामध्ये सापडला, जसं त्याला तहान भुकेसाठी इतर पदार्थावर अवलंबून राहावं लागत नाही, तसं ज्याला आत्मलाभ प्राप्त झाला ना, त्याला जीवनामध्ये काही प्राप्तव्य राहत नाही. न राहत असेल तर ते त्याच्या अपूर्णतेचं लक्षण आहे. जोपर्यंत आत अपूर्णता आहे ना, तोपर्यंत मिळवावं असं वाटतं. हे लक्षणच आहे. आतली अपूर्णता मनुष्याला बाहेर धावपळ करण्याकरता भाग पाडते. कारण त्याला वाटतं जे मिळवलं ते आपल्याला पूर्ण करेल. पण लक्षात येतच नाही की मुळात संसार अपूर्ण आहे, आणि संसारातले पदार्थ अपूर्णही त्याचं स्वरूप असल्यामुळे ते आपल्याला काय पूर्ण करणार आहे. मग पूर्ण कोण करेल. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्ण असणारा परमात्मा आहे आणि त्याच्या प्राप्तीतच परिपूर्णता आहे. अपूर्ण असणारा संसार मनुष्याला कधीही पूर्ण करू शकत नाही. जो आतून तृप्त झाला ना, तो बाहेर हालचाल नाही करत बघा. तो बाहेरचं काही विनाशी पदार्थाच्या पाठीमागे तो लागत नाही. त्याला पद नाही लागत, धन नाही, सन्मान नाही, कोणी आपली स्तुती करावी असंही त्याला वाटत नाही, कारण तो आतृप्त आहे. यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तस्य मानवः आत्मन्येव च संतुष्टस् तस्य कार्यं न विद्यते. त्याला कोणत्याही प्रकारचं कर्तव्य कर्म राहत नाही. आणि मनुष्याला असं वाटलं की नाही नाही, मला अजून थोडंसं हे मिळवायचं आहे, हे करायचं आहे, आणि लोक जरी त्याला पूर्ण म्हणत असेल तर त्याच्या कृतीवरून कळतं की तो आतून अपूर्ण आहे. काही काय मग दाखवतात मी पूर्ण आहे, मला काही गरज नाही, ते कळतं. जे तुकोबारांसारख्यांना कळतं. तो का म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य. म्हणजे जोपर्यंत अगस्त्य ऋषी दिसत नाही तोपर्यंत समुद्र गर्जना करतो. तसं जोपर्यंत तुकोबारा समोर येत नाही तोपर्यंत मग मी फार मोठा हबब असं म्हणावं लागतं. तुकोबारा समोर आल्यानंतर नाही. पूर्णता आणि अपूर्णता इच्छेवर अवलंबून आहे.
जो मनुष्य तृप्त झाला ना तो कर्म करत नाही. आपण ओवी पाहतो ना, तृप्ती झाली आज ऐसी साधने सरती अपयशी. मनुष्य एकदा जेवला आणि त्याला ढेकर आले, तो काहीच काम करत नाही, भांडी सुद्धा नंतर घासतो. काम नाही झालो बाई. ते भांडे कधी घासणार? जोपर्यंत त्या भांड्या वाचून आपलं काम आडत नाही तोपर्यंत. तृप्ती झाली आज ऐसी साधने सरती अपयशी. हे जसं आहे ते तृप्त झालेला पुरुष इच्छा नाही करत बघा. त्या तृप्तीतही प्रकार दोन, एक सांकुशा तृप्ती, दुसरी निरंकुशा तृप्ती. सांकुशा तृप्ती विषयाने मिळते, त्याला मर्यादा आहे, आणि ही तृप्ती निरंकुशा अमर्यादा आहे. या तृप्तीचा अनुवाद दुसऱ्या पुरुषाला करता येत नाही, यात नवल नाही, वेदाला करता येत नाही. देशे काळे वेदानुवादा, या सुखाची न करवे मर्यादा. मर्यादा म्हणजे अंकुश. त्या सुखाची सुखसंपदा मदभक्त सदा भोगिती. म्हणून आध्यात्मिक पुरुषाचं मोजमाप कोणीच करू शकत नाही. कालच आपण बाबांचं वाक्य पाहिलं, स्वामी महाराजांचं वाक्य बाबांच्या मुखातून येत असतं, अरे माझा बोध जर मला विषय होत नाही तर अन्याला काय विषय होणार आहे. म्हणून ज्ञानी पुरुषाचा आनंद जो त्याचा त्याला सुद्धा शब्दाने सांगता येत नाही, तर बाकीचे लोक त्याची काय गणना करणार आहे. म्हणून व्यवहारातला व्यक्ती कितीही मोठा जरी झाला तर पारमार्थिक पुरुष जर पहिल्या पायरीवर असेल तरी व्यवहारातली मोठी व्यक्ती आणि परमार्थातला पहिल्या पायरीवर असणारा साधक यांची सुद्धा तुलना होऊ शकत नाही. कारण व्यवहार आणि परमार्थ यांचं मोजमापच बसत नाही. म्हणजे साम्यापरोती जगी प्राप्ती नाही. हे सगळं अर्जुनाने ऐकलं की साम्याच्या पलीकडे जगतामध्ये काहीच प्राप्तव्य नाही. पण आता ही समदृष्टी प्राप्त करण्यासाठी एक योग्यता लागते. यासाठी मन चांगलं असावं लागतं, आणि आपलं मन चंचल असल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला जास्त वेळ टिकता येत नाही. हे अर्जुनांचं नाही बरं, हे आपल्या मनातलं आहे. पण भक्तराज अर्जुनाने आपलं प्रातिनिधिक स्वरूप धारण करून देवाला प्रश्न विचारून समाधान विचारलं आहे. म्हणून अर्जुनाचं मन चंचल होतं असा आपण अंदाज करायचा नाही. कारण भगवान म्हणतात, अरे अर्जुना, मी आतापर्यंत सगळ्यांपासून लपून ठेवलं आणि तुझ्यासमोर अंतकरण मोकळं केलं का? या लागी सुमन आणि शुद्धमती, जो अनिंदक अनन्यगती, पैगा गौप्य हे परितया प्रती चावळी जे सुखे, तो चांगल्या मनाचा शुद्ध बुद्धीचा निंदा न करणारा आणि एकनिष्ठ असेल अशा पुरुषाला गुप्तसुद्धा गोष्ट सांगावी. आणि ती ज्या अर्थी मी तुला सांगतो तू चांगल्या मनाचाच आहे ना. वैकुंठवासी गुरुवारी घुलेबाबा म्हणायचे बघा, भक्तराज अर्जुन स्वर्गात गेले, शाप पत्करला, पाप नाही केलं, इतके चांगल्या मनाचे आहे. मग हे आपल्या मनासाठी घेतलं आहे की देवा चंचल असल्यामुळे तुम्ही सांगता, हे आम्हाला पाठापुरतं बरं वाटतं हो, पाठ झाल्यानंतर याच्यात आम्ही राहत नाही जास्त वेळ. मग हे अर्जुनाचं नाही, हे आपलंच आहे सगळं. आम्ही तो खास असं येते. अर्जुन उवाच यः अयं योगः त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन एतस्य अहं न पश्यामि चंचलत्वात् स्थिरां चंचलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवत् दृढं तस्य अहं निग्रहं मन्ये वायोः इव सुदुष्करं. दुष्कर म्हणजे कठीण, आणि त्याला पुन्हा सु नावाचं विशेषण वापरलं. कठीणच आहे असं नाही, चांगल्यातलं चांगलं कठीण आहे. आणि या बाबतीमध्ये हे आपलाच अनुवाद आहे या श्लोकामध्ये. हे सगळं भक्तराज अर्जुनाचं किती प्रमाणात असेल आपण काय अंदाज करणार आहे, पण आपलं मात्र हे नक्की असंच आहे. हे मधुसूदन, मधुना आवाच्या दैत्याचा नाश करणारे आपण, हे मधुसूदन, यः अयम, जो आपण, त्वया तुमच्याकडून, योग साम्येन योगः प्रोक्तः, हे प्रभू आपल्याकडून जो समदृष्टी भावरूपाने प्रतिपादन केलेला योग कथन केला गेला. तुमच्याकडून कोणता योग सांगितला? साम्येन योगः प्रोक्तः, समदृष्टी स्वरूप असणारा किंवा साम्यापरोती जगी प्राप्ती नाही असा योग जो आपल्याकडून सांगितला गेला. एतस्य अहम, या योगाचा मी, स्थिरां स्थितीम चंचलत्वात् न पश्यामि, चंचलत्वात हा हेतू आहे, हे कारण आहे.
या योगामध्ये लागणारी स्थिराम स्थिती, अंतकरणाची फार काळ असणारी स्थिर अवस्था, न पश्यामी, मी स्वतःची पाहत नाही. म्हणजे तुम्ही सांगितलेला हा समदृष्टी नावाचा योग, या योगामध्ये फार दीर्घ कालापर्यंत माझं अंतकरण स्थिर राहील किंवा मला स्थिर अवस्था प्राप्त होईल असं मी स्वतःचं मन पाहत नाही. न पश्यामी हे स्वतः करताय, दुसऱ्यांचं मी काय जाणणार आहे. दुसऱ्याचं आपण पाहू नये, पहिल्यांदा आपलं बघावं. अहम न पश्यामी, माझी स्थिर स्थिती मी पाहत नाही. म्हणजे काय कारण? चंचलत्वात. माझं अंतकरण अतिशय चंचल आहे. आणि चंचल असणारा पुरुष एका जागेवर स्थिर राहत नसतो बघा. हे चंचलत्वाचं लक्षण आहे. एक तर तो मोबाईल तरी पाहिल, मागं तरी पाहिल, पलीकडं तरी पाहिल, असं चंचल पुरुष. जसा चंचल पुरुष एका जागेवर स्थिर राहत नाही. ज्ञानोबा म्हणतात का चित्त जैसे व्याकुळा माणसाचे. जसं त्या कमलाचं पत्र म्हणजे पान ते कंपायमान असावं आणि त्याच्यावर आपण पाण्याचा थेंब टाकला, अगोदरच ते कमळाचं पान तेलकट, त्याच्यावर पुन्हा पाण्याचा थेंब. जसं एका जागेवर राहू शकत नाही तसं माझं अंतकरण एका जागेवर राहत नाही म्हणे. का पतया पद्मदळा, वरिलिया बैसका नाही जळा. का चित्त जैसे व्याकुळा माणसाची. माणसाचं अंतकरण व्याकुळ मनुष्य असेल, चित्त जागेवर राहत नाही बघा. त्याला असं वाटतं कधी संपल, कधी संपल. कारण व्याकुळ झालेल्या चित्त असतं की नाही, तो वाटच पाहत असतो, वेळेची वाट पाहतो. चंचल असेल तर एका जागेवर राहत नाही. हे लहान मुलाला आपण म्हणतो की नाही, एका जागेवर बस, सगळ्यात कठीण ते आहे त्याला, एका जागेवर बसणं. आणि आपण त्याला जर म्हणलं खेळत राहा दिवसभर, ते जेवणार नाही, दिवसभर खेळत राहणार. जसं बालक हे चंचल असतं, त्याहीपेक्षा चंचल आपलं मन आहे. बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. त्याला बाहेर इंद्रियांच्याद्वारे यायला आणि पुन्हा आतमध्ये जायला वेळच लागत नाही. वेळ म्हणण्याकरता तरी वेळ लागतो, त्याला वेळ लागत नाही, इतकं ते चंचल आहे. कसं आहे पुन्हा, ही नाम कारण हे कृष्ण जो भक्ताच्या चित्ताला आकृष्ट करतो, आकर्षण करतो, म्हणून त्याला कृष्ण असं म्हणतात. किंवा भक्ताचे असणारे जे दोष आहे त्या दोषाचाही नाश करतो. म्हणून दोन विशेषण वापरले, मधुसूदन आणि कृष्ण. जसा आपण मधु नावाच्या दैत्याचा नाश केला, तशी माझी चंचलता नष्ट करा किंवा माझ्या चंचल मनाला तुमच्या स्वरूपाकडे तुम्ही आकृष्ट करून घ्या. म्हणून विशेषण विनाकारण नाही वापरले, आठवली नाही म्हणून वापरले असं नाही. त्यातला भाव आहे की मधुसूदन, माझ्या मनातल्या दोषाचा नाश करा. आणि कोणत्या का उपायाने होईना, ते तुकोबारांची प्रार्थना आहे बघा. माझे चित्त तुझे पायी, राही ऐसे करी काही. काय करायचं ते तू कर. देवाला सांगितलं तुला जे करायचं ते कर, मग तो स्वरूप दाखव, नामस्मरणाची गोडी लाव, नाहीतर कृपा कर. पण माझे चित्त तुझे पायी, राहे ऐसे करे काही. धरोन या बाही भवहा तारी दातारा. कारण तुला उपाय फार माहिती, चतुरा तू शोरो म्हणे. नुसता तू चतुर आहे असं नाही, जगात जेवढे जेवढे चतुर आहे त्या सगळ्या चतुरातला शिरोमणी तो आहे. त्या इंद्राने कर्णाकडून कवच आणि कुंडल काढून घेतले दानाच्या मोबदल्यामध्ये. कर्ण म्हटला मला माहिती तुम्ही दुसरे कोणीतरी आहात, तुम्ही ब्राह्मण नाहीत. मग इंद्र प्रगट झाला आणि त्या कर्णाचं सगळं अंग सोलल्या गेलं ना कवच काढल्यामुळे. ते कवच आणि कुंडल त्याला जन्म जात होते, त्यामुळे तो प्रभावशाली दिसायचा आणि त्याचा नाश कुणी करू शकत नव्हतं. म्हणजे असं तीक्ष्ण बाण जरी मारला तरी तो बाण आतमध्ये जात नसायचा. त्याच्या शरीरावरच कवच होतं जन्मजात, आणि वरचं चिलकं तर वेगळंच आहे. पण ते काढून घेतलं इंद्राने, आणि इंद्राने त्याला वरदानामध्ये अमोघ शक्ती दिली आणि सांगितलं या शक्तीला वासवी. ते देवामध्ये इंद्राला एक नाव आहे वासव. इंद्राच्या बाबतीमध्ये 10व्या अध्यायामध्ये आलं, आदित्यानामहम विष्णूर ज्योतिषाम रविरंशमान मरीचिरे मरुतामस्मी नक्षत्राणामहम शशी वेदानाम सामवेदोस्मी देवानामस्मी वासवाः. ते इंद्राचं नाव आहे, त्याच्यापासून शक्ती आहे म्हणून त्याला वासवी शक्ती असं म्हणतात, अमोघ शक्ती. आणि ज्याच्यावर तो प्रयोग करशील तो नष्ट होणार. इंद्र झाला गुप्त आणि इंद्राला मिळाली शक्ती. हे भगवंताला माहिती होतं की हा कर्ण
ही शक्ती फक्त अर्जुनावरच वापरणार आहे. त्याने हे अर्जुनाकरता राखून ठेवलेले आहे. मग आता अर्जुनाला आपल्याला वाचवायचं आहे. इंद्राच्या शक्तीचा आपल्याकडे उपाय नाही, पण भगवान चतुर, नुसतं चतुर नाही, चतुरातु शिरोमणी. तर त्या भीमाला त्या हिडिंबा नावाच्या राक्षसिनीपासून एक पुत्र प्राप्त झाला, त्याचं नाव घटोत्कच. तर तो फार भयानक होता. आणि मग भगवंताने त्याला आव्हान दिलं, म्हणे उद्याच्या सामन्यामध्ये तू ओपनिंगला जायचं. उद्या तुला संधी उद्याच्या. एरवी तो राखीव असतो, एरवी पाणी पोच करायला याला तुला, पण उद्या तुला संधी. उद्या तो सकाळीच बॅटिंगला जायचं. तो घटोत्कच वाटच पाहून होता. जे आला इतका अकराळ विकराळ रूप धारण केलं आकाशा एवढं, त्याच्या पायाखाली काहीतरी शेकडो हजारो सैनिक चिरडल्या गेले. आणि त्याने आव्हान दिलं या मूळ युद्धाला, कारण दुर्योधन आहे. या दुर्योधनालाच नष्ट करतो म्हणे एकदा, आणि हा नष्ट झाला की युद्धाचं कारण सगळं संपेल म्हणे. त्याने दुर्योधनाला उचललं. आणि शक्ती तर कोणाची चाले ना. मग त्याला माहिती होतं की कर्णाकडे अमोघ शक्ती आहे. दुर्योधनाने कर्णाला सांगितले, दुर्योधनाचं बल होतं, पण त्याची एक त्याला आपण काय म्हणतो वीक पॉईंट, त्याची एक नाजूक स्थिती होती, कमजोरी होती त्याची, की त्याचं मित्रप्रेम त्याला आडवं यायचं, दुर्योधनावर प्रेम. मग दुर्योधन मला कर्णा, अरे याला मला वाचव या तावडीतून, याच्या तावडीतून. म्हणे नाही वाचवणार, अरे ती तुझ्याकडे अमोघ शक्ती नाही की इंद्राने दिलेली, तिचा वापर कर. आता कर्ण म्हणला नेमकं काय करावं. जर न प्रयोग करावा तर दुर्योधन मरतो आहे, आणि प्रयोग करावा तर अर्जुनाचा पराभव आपण करू शकत नाही, नाईलाज म्हणून. आणि मग त्याने तो उचललाच होता घटोत्कचाने, असा दुर्योधन जवळ असं छातीपर्यंत आणला. म्हणजे तुला खाऊनच टाकतो, करतो तुझा नाश्ता म्हणे आज सकाळी. दुर्योधनाला उचललं आणि मग आता वापर करावा लागला. अमोघ शक्ती वापरल्यामुळे घटोत्कच मेला. परिणामी अर्जुन जे वाचले ना, चतुरातु शिरोमणी. म्हणजे कोणाच्या समोर कधी कोणाला आणावं हे देवाला फार चांगलं कळतं. तो वाट पाहत असतो शेवटच्या क्षणामध्ये तो माणूस पुढे. काही पक्ष असतात ना, ते कळू देत नाही कोणत्या जागेवर कोणाला उभा करायचं म्हणून, अजिबात कळू देत नाही. राजकारणामध्ये गुप्तता फार महत्त्वाची. नाही तर सूत्राने असं सांगितलं, ते सूत्र हाताखालून काढले पाहिजे. कोणत्या सूत्र काही सूत्राने काही सांगू द्या, गुप्तता पाळावी लागते. ते बरोबर शेवटच्या क्षणाला अशी व्यक्ती उभी करता की ज्याचा पराभव नाही होऊ शकत, तो नक्की जिंकून येईल. त्याला रणनीती म्हणतात, इंग्रजीमध्ये स्ट्रॅटेजी म्हणतात त्याला. तसे भगवंताची युद्धनीती आहे, कूटनीती. बरोबर घटोत्कच आणला की नाही. म्हणून देवा तुम्ही चतुर आहात, कृष्ण आहात ना, तुम्हाला जो प्रयोग करायचा तो करा. हे कृष्ण हे नामकारण. मनः चंचलम, मन फार चंचल आहे, एका कोणत्याही विषयावर घटकावर स्थिर राहत नाही, कायम बदलतं म्हणून चंचल आहे. प्रमाथी, प्रमथनशील आहे. बरं, हा प्रमाथी शब्द मनाकरता पण आला, आणि प्रमाथी शब्द इंद्रियांकरता पण आला. बघा, इंद्रियानी प्रमाथीनी हरंती प्रसभम मनः. प्रमथनशील असणारी इंद्रिय मनाला घेऊन जातात, आणि प्रमथनशील असणारं मन इंद्रियाला घेऊन जातं. ह्या दोघांमध्ये युती आहे. दोघं पण प्रमाथी, का लक्षण समान आहे त्यांचं, प्रमाथी आणि प्रमाथीनी, बहुवचन तिथं वापरलं. प्रमाथीनी म्हणजे प्रमाथी मन आहे. प्रमथनशील म्हणजे काय, इंद्रियाला शरीराला क्षुब्ध करतं, क्षोभायमान करतं, व्याकुळ करतं, म्हणून त्याला प्रमाथी म्हणतात. प्रमाद करणं हा त्याचा स्वभाव आहे. जिथं नको जाऊ म्हटलं तिथं पहिल्यांदा जातं, त्याला प्रमाथी म्हणतात. बलवत, अतिशय बलवान आहे. मन किती बलवान आहे, ज्याचं मन एकाग्र झालं त्याला काही पण मिळू शकतं, नाही झालं तर साधण्यात थांबू देत नाही, ते इतकं बलवान आहे. उपाय करा, उपायाला दाद देत नाही. बघा, कोणत्याच इंद्रियाला आवरलं जात नाही, बलवान आहे. दृढम, जे उपाय करावे ते उपाय त्याला सहाय्य होतात. ज्ञानोबराय म्हणतात, तैसे उपाय की जती जे ते यासीची होती विरजे, मनोनी हट याते जिनीचे इहीचे जगी. ज्याचे उपाय करावे येत एक नव लावो, जो किसे तरुण पावो तो आपावो. दृढ आहे, दृढ. त्या निसर्गामध्ये एक विशिष्ट प्रकारचा प्राणी कीटक सापडतो, तर त्याला सहसा नष्ट नाही करता येत. त्याप्रमाणे हे मन आहे. उपाय कितीही करावे तर ते उपाय थकतात,
इतकं अशक्य उपायाने वश होणार आहे दृढम. आणि तस्य अहम निग्रहम, त्या मनाचा निग्रह करायचा आणि मग साम्य दृष्टी प्राप्त करायची. मी कसं मानतो? दुष्करम. दुष्करम म्हणणे अत्यंत कठीण आहे असं मी मानतो. पण कशाप्रमाणे? दृष्टांत दिला आहे. वायो इव, ज्याप्रमाणे वायूला पकडणं, आपल्या ताब्यामध्ये आणणं कठीण आहे. आपल्याला पाणी कोंडता येतं, धरण बांधलं पाणी साठवता येतं. एखाद्या प्रसंगाला वाफ पाण्याची कोंडता येते, आपण कोंडू शकतो इंजनासाठी सुद्धा. पण एखादा मला नाही आम्हाला आज वारं बंदिवासामध्ये टाकायचं आहे, त्याचं नावच वारं आहे, ते थांबत नाही. वाऱ्याला पिंजरा लावला काय? जसं वाहणारा वारा, निसर्गातला वारा. एरवी आपण जो एखाद्या पदार्थामध्ये हवा भरतो तो वारा नाही घ्यायचा. तर वायू निसर्गामध्ये वाहणारा वारा, त्या वाऱ्याला ज्याप्रमाणे आपण थोपवू शकत नाही, तसं मनाचा निग्रह करणं हे वायूप्रमाणे मला फारच कठीण वाटतं, असं याप्रमाणे सांगितलं. म्हणून प्रभू, या मनाची चंचलता असल्यामुळे तुम्ही जरी आम्हाला सांगितलं तरी ही प्राप्ती आम्हाला होईलच असं काही सांगता येत नाही. आता हे आपल्याच मनाचं चिंतन आहे सगळा. आपलंच मन प्रमाथी आहे, बलवत दृढम आहे, चंचलही आहे, आणि त्यामुळे एक साधना करता येत नाही. आता ही एकाग्रता, चंचलता सगळ्यांचीच असते बघा. विद्यार्थी जेव्हा अभ्यासाला बसतात, एरवी मोबाईल पाहताना मन एकाग्र होतं, पण अभ्यास करताना एकाग्र होत नाही. संस्कार आहे त्या मनाला. प्रापंचिक असणाऱ्या गोष्टी संग्रहित केल्या काही नाही वाटत. बघा तुम्ही 2 तास एखादी व्यक्ती कीर्तनात जर बसली, पायाला कळ लागते, त्याच्या वेदना होतात. शरीराचा कधी कधी वयाचा प्रभाव, आजाराचा प्रभाव असतो. पण निरोगी सामान्य पुरुष असेल तर 2 तास जागेवर नाही बसत. पण तोच पुरुष जेव्हा एखादी मालिका किंवा चित्रपट पाहतो, पापणी लवत नाही त्याची खाली. हो, तटस्थ झाल्या सगळं नेत्रपाती हो, तटस्थ होऊन जातं की नाही? हे तर कठीण आहे ना. म्हणजे परमार्थामध्ये राहण्यासाठी त्याला प्रयत्न फार करावे लागतात. आणि व्यवहारातले संस्कार आहे तर ते सहज होतं, त्याला काही कष्ट करावे लागत नाही. वेदे न करिता प्रेरणा, विषयावरी सहज वासना असते. मग पुरुषार्थ इथंच करावा लागतो. ना अभ्यासाला बसलं की मन लागत नाही. आणि कधी कधी बघा तुम्ही अनुभवात येतं, एखाद्या विद्यार्थ्याला जर आपण म्हटलं 1 तास बसन अभ्यास कर, तर त्या अभ्यास कठीण जातो. आणि त्याला जर आपण म्हटलं आपल्याकडे पंगत आहे, तर या पंक्तीचं नियोजन तू कर. मग आता ते नियोजन करायला 3 तास लागतात. ते करतो तो आनंदाने, म्हणजे 3 तास गेले तरी चालतं नियोजन, कारण ते चंचलतेचे व्यापार आहे सगळे. पण एका जागेवर बसणं मात्र कठीण आहे. मग काय करायचं? त्याच्यात हळूहळू सुधारणा केली पाहिजे. पहिल्यांदा आपला आहार बदलला पाहिजे, त्यानंतर आपल्या सवयी बदलल्या पाहिजे, आपला स्वाध्याय, आपल्या मित्रांची संगती याच्यावर जर आपण बारकाईने लक्ष ठेवलं, आहार जर चांगला बदलला ना तर महिन्याभरामध्ये परिणाम कळतो. नाहीतर मग आज आहार बदलला आणि लगेच उद्या मन, असं नाही होत. मुळामध्ये आपण आहार भक्षण केला तर सप्त धातूमध्ये रूपांतर होईपर्यंत जवळपास त्या आहाराला 35 दिवस लागतात. 35 दिवस. मग सात्विक आहार सेवन करायला प्रारंभ केला तर 35 दिवसामध्ये आपल्या सगळ्या सप्त धातूमध्ये बदल होतो. आणि 6 महिने जर आपण शुद्ध सात्विक आहार घेतला तर शरीरातलं पूर्ण आपलं रक्त बदलतं, असं संशोधन आहे. आणि मग सगळ्या मनामध्ये साह्य होतं. म्हणून तर पहिल्यांदा कटाक्ष आहारावर दिलेला आहे. आहार तरी सेवीचे, पर युक्तीची मापे मवीचे. आणि जिथं नेमका प्रारंभ आहे साधनेचा, तिकडं आपल्याला दुर्लक्ष आहे. एकतर आपला आहार, त्यामध्ये आपण सूक्ष्मता पाहत नाही. त्याच्यानंतर एक आहार सेवन करण्याचा वेळही पाहत नाही. कधी कधी द्वादशी असेल तर सकाळी 8ला जेवण, आणि कधी कधी उशीर झाला तर दुपारी 2ला जेवण. त्यामुळे वेळही पाळला जात नाही. या सूक्ष्म गोष्टी आहे, पण त्या पाळल्या. कारण आपल्या आहारापासून, जो आहार घेतो त्याचा सूक्ष्म भागापासून आपलं मन तयार होतं. जसं अन्न तसं मन तयार होतं. मग जर आहार तामसी असेल, राजसी असेल तर मनसुद्धा चंचलच होतं. म्हणून त्यासाठी सुधारणा करावी लागते. आहाराच्या स्थूल भागापासून मलाधिक पदार्थ तयार होतात, मध्य भागापासून सप्तधातू, आणि सूक्ष्म भागापासून अन्नाच्या आपलं मन तयार होतं. सुधारणा इथपासून करावी लागते.
यावर ज्ञानोबांचं स्पष्टीकरण, तव अर्जुन म्हणे देवा, तुम्ही सांगा की रामुचिया कनवा, परी न पुरोजी स्वभावा मनाचिया. हे सुद्धा अर्जुनांना ज्ञात आहे बरं की देवाची आपल्यावर कृपा आहे. कारण एवढ्या बिकट प्रसंगामध्ये सुद्धा वास्तविक युद्धभूमी ही काही प्रवचनाची जागा आहे का? नाही ना. आता काय करावं ते आपल्याला अनुभव येतात. कधी कधी काही काही ठिकाणी प्रवचनालाच म्हणजे प्रतिकूलच अवस्था असते, पण कधी कधी ते करावं लागतं. आता प्रवचन करावं, कीर्तन करावीची जागा कुठं आहे? एखादा आश्रम, एखाद्या गावाचा सप्ताह ही अनुकूल जागा आहे. किंवा बा एखाद्या गंगेसारख्या नदीच्या काठावर, एखाद्या गुरुकुलामध्ये एकांतवासामध्ये प्रवचन करता येतं. युद्धभूमीवर करायचं असतं का? युद्धभूमीवर सगळे आवाज वेगळेच असतात. कोणाला बाण लागतो तो रडत बसतो, कोणाचा हात तुटतो, कोणी आव्हानच देतं, घोड्यांचे चित्कार, त्या सगळे हत्तींचे असणारे आवाज, गर्जना, सगळं प्रतिकूलच वातावरण आहे की नाही. पण एवढ्या प्रतिकूल वातावरणामध्ये सुद्धा ज्यार्थी भगवान परमात्मा अर्जुनाला दिव्य आत्मज्ञानाचा उपदेश करतात, याचा अर्थ काय? देवाकडे श्रोत्रियता आहे, ब्रह्मनिष्ठताही आहे आणि सगळ्यात महत्त्वाची कृपाळुता आहे. काल डॉक्टर बाबांनी सांगितलं त्याला ते औदार्य पण असावं लागतो. तो का म्हणे, तुम्ही उदार कृपाळ, औदार्य पण असावे लागते आणि कृपा पण असावी लागते, तर तेव्हा ते सांगता येतं. नाहीतर मग काहीकडे औदार्य खूप आहे पण अनुभवाचा पत्ता नाही. द्यावंसं वाटतं हो सगळ्यांना, औदार्य फार आहे पण अनुभवच नाही तर देणार काय? म्हणून श्रोत्रियता पण असावी, ब्रह्मनिष्ठताही असावी आणि त्याच्याबरोबर कृपाळुता असावी. म्हणून तुम्ही सांगा कीर आमुच्या कनवा. कनवा म्हणजे कृपाळूपणा. तेव्हा तुमची आमच्याविषयी फार मोठी दया आहे आणि त्या दयेनं भगवान परमात्मा रणांगणातली प्रतिकूलता न पाहता सुद्धा अर्जुनाला सांगतात बरं. सांगण्याकरता तयार झाले. ऐसिया समयी कर्कशे. किती कर्कश प्रसंग आहे. बाणावर बाण चालतात, कोणाचं लक्ष नाही, पण एवढ्याही प्रसंगामध्ये भगवान सांगतात. याचा अर्थ अर्जुनावर देवाचं प्रेम आहे. नक्कीच आहे, कारण जे कुणाला सांगितलं नाही. बरं, सांगण्यासाठी अनुकूल वातावरण होतं ना. नाही समजा मथुरेमध्ये, तर द्वारकेत अनुकूल होतं सगळं. द्वारकेमध्ये समुद्रच असल्यामुळे कोणत्याही शत्रूचा आतमध्ये प्रवेश नव्हता. शत्रू आला की त्याला जलसमाधी ठरलेलीच होती, यायचं कामच नाही कोणी. काय योजना केली असून देवाने, ते जरासंधाने फार मोठे आक्रमण केले. म्हणून भगवंताने आपली नगरी एका रात्रीमध्ये विश्वकर्माला सांगून नवीन निर्माण केले. समुद्राकडून जागा मागून घेतली, बेट द्वारका तयार केली. ते रात्रीत लोक उचलल्यामुळे ते सकाळी जागा झाले. तर मग दरवाजा कुठं आहे? द्वारका नावच पडलं. द्वार नेमकं कुठं आहे सापडे ना. दररोज त्यांना ते कडी उघडायची सवय आणि इथं राजमहालातच आले ते सगळे, नावच पडलं द्वारका. म्हणजे नगरी देवाने तयार केली. भगवंताचा स्वरूप आहे की नाही. इथं द्वारकेमध्ये अनुकूल वातावरण सगळं, पण तरी नाही सांगितलं कोणाला. बरं, जवळचे होते सगळे, वडील होते, आई होते, वसुदेव देवकी, आपला ज्याला वचन दिलं होतं, आता तू वडील होई बा सर्वज्ञ, पाळीन मी आज्ञा तुझी बारे. ते बलराम दादा तयार नव्हते पहिले. भगवान म्हणले चला आता पृथ्वीवरील दैत्य मातले ते फार, चला अवतार घेऊ आता. ते बलराम दादा शेषाचा अवतार, त्याने आपल्याला नाही यायचं. का? मागचे अनुभव तसे आपल्याला. 14 वर्षावरी केले उपोषण, मी तुमच्यासोबत दिंडीला आलो म्हणे आणि तुम्ही आमच्याकडे लक्ष दिलं नाही. ते आम्हाला सगळे अनुभव आले. आता नाही, आता एखाद्या सप्त्यात येऊ शकतो निष्काम, आता परत नाही. 14 वर्षावरी केले उपोषण, जाणता आपण प्रत्यक्ष हे 14 वर्षापर्यंत मी उपवास केला म्हणे. सगळ्यात जास्त कष्ट मला. रात्री जागरण करायचं तुमच्या रक्षणासाठी आणि दिवसा मी तुमची सेवा करायचो. बरं, फळं आणले तर तुम्ही विचारलं नाही, जानकी मातेनं विचारलं नाही. म्हणजे तुम्ही काय विचारलं नाही? तुम्हाला वाटलं आपलं फलाहार झाल्यानंतर जानकी माता उरलेली फळे लक्ष्मणाला देत असतील म्हणून तुम्ही विचारलं नाही. आणि जानकी मातेनं काय विचारलं नाही? म्हणे हे येता येता फळं खात असतील, त्यामुळे त्यांनी मला विचारलं नाही. दोन्ही. आणि मी मर्यादा संपन्न आहे ना, त्यामुळे म्हणावं कसं काय मर्यादा असेल हो.
एक दिवस सुद्धा ते म्हणले नाही लक्ष्मणजी, अहो तुम्हाला काही वाटतं का नाही म्हणे, दररोज दोघेच फळं खाता, मला कधी विचारत नाही, काही नाही. असं जर एखाद्या विद्यार्थ्याच्या बाबतीत झालं तर आखी संस्था बंद होईल. तुम्हीच खाता फळं, आम्हाला विचारत नाही. पण तक्रार नाही, सेवा आहे ना, सेवा आहे, सेवा. वडिलांची सेवा अहर्निश करायची. त्याच्यामुळे ते म्हणले आपल्याला अवतार नाही घ्यायचा. भगवान हुशार, चतुरा तू. हो, भगवान म्हणे काय झालं लक्ष्मणा, त्या काळात मी मोठा होतो, तू लहान होता, त्यामुळे तुला आज्ञा पाळावी लागली. आता तू वडील होई बा सर्वज्ञ, पाळीन मी आज्ञा तुझी बारे. हे फक्त अवतार घेईपर्यंत होतं बरं आश्वासन. तिथपासून आश्वासन होते, पाळले कोणाचेच नाही. भगवंताचं चरित्र फार अलौकिक आहे. ते मोठे झाले पण आपल्या मनाने तसंच केलं. पण त्या बलराम दादाला नाही सांगितलं, लक्ष्मी मातेला सुद्धा नाही, अर्जुनाला सांगितलं. आणि सगळं अर्जुनाला माहिती आहे. तो अर्जुन म्हणे देवा तुम्ही सांगा कीर आमुच्या कनवा. कीर म्हणजे निश्चयाने. देवा आम्हाला निश्चित हे माहिती आहे की आमच्याविषयी तुमच्या मनात दया आहे, आणि त्या दयेनंच आपण सांगता. समोरच्या व्यक्तीच्या विषयी जोपर्यंत आपल्या मनात दया येत नाही ना, तोपर्यंत सांगणं घडत नाही. बघा, दया आली तरच कृती घडते, पण दया पाराकुटीच असावी लागते. स्वामी विवेकानंद विदेशामध्ये गेले, प्रवचन करायचे. ते प्रवचन करता करता एकदा रस्त्याने आले, गर्दी जमली होती, आणि त्यांनी ते डोकावून पाहिलं नेमकं काय घडतं. आता लोक गर्दी कुठेही करू शकतात, काही पण होऊ द्या, गर्दी व्हायला वेळ लागत नाही, कशालाही गर्दी होऊ शकते. त्यांनी पाहिलं नेमकं झालं काय, तर त्या रस्त्याच्या कडेला एका घाण पाण्यामध्ये एक डुक्कर पडलेलं होतं, आणि ते वरती येण्याचा प्रयत्न करायचं, पण त्याचं अंग ओलं झाल्यामुळे त्या मातीला लागलं की ते घसरण तयार व्हायचे, आणि ते पुन्हा खाली घसरायचं. बाकीचे सगळे त्याच्याविषयी दया दाखवायचे, अरे रे रे वरती आला पाहिजे, हा याला कोणीतरी वाचवलं पाहिजे, कोणीतरी, स्वतः कोणी नाही प्रयत्न करायचं, कोणीतरी केलं पाहिजे. स्वामी विवेकानंदांनी मागं पुढं नाही पाहिलं, त्या घाण पाण्यामध्ये उतरले, त्या डुकराला उचललं, वरती काढलं, त्याला स्वच्छ केलं, सोडून दिलं, आणि मग सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. आता ते टाळ्या वाजवून, लोक कशाला टाळ्या वाजवतात, एखादं वाक्य आवडलं कीर्तन लगेच टाळ्या. आणि काही कीर्तनकार म्हणतात मला माहिती आहे माझ्या या वाक्यावर तुमच्या टाळ्या कमी पडणार नाही, म्हणजे अगोदरच तयारी टाळ्या वाजवून घ्यायची. त्या सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. वा वा वा, काय दया आहे तुमच्या मनामध्ये, काय उपकारी आहात तुम्ही. स्वामी विवेकानंद म्हटले, मी त्याच्यावर दया नाही केली, मी माझ्यावर दया केली. कारण त्याला अशा अवस्थेमध्ये सोडून जर मी गेलो असतो, आणि जर तो प्राणी मरण पावला असता, तर मी त्याला वाचवू शकलो नाही या विचाराने मला झोप लागली नसती. म्हणून मला ती झोप लागावी समाधानाची, यासाठी मी त्याला वाचवलं. दया असल्याशिवाय कृती नाही घडत. बघा, समोरचा एखादा व्यक्ती उपवाशी आहे, त्याच्याविषयी दया जर आली तरच आपल्याकडून त्याला भाकरी वाढली जाते, नाहीतर वाढली जात नाही. म्हणून क्रूरता असेल तर दुसऱ्याच कृती घडतात, आणि दया असेल तर उपकाराची कृती घडते. म्हणून येथे उपकारासाठी, पण त्याच्या अगोदर प्रमाण काय, धन्य ते संसारी दयावंत जे आंतरी. पण दया आता असावी लागते. बाहेरची दया नाटकी असू शकते, दांभिकतेची दया असते, व्याधाची चारा घालणे, ती दांभिक दया आहे, दया नाही म्हणता येत त्याला, नाटक आहे ते. पण आत दया असेल तर कृती घडते. म्हणून देवा तुम्ही सांगता ही कृती आहे, आणि सांगता म्हणजे काय, जे न सांगेची पितया वसुदेवासी, जे न सांगेची माते देवकीशी, जे न सांगेची बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनीशी बोलत. देवाने आपल्याशी बोलावं असं सनकादिकांनाही वाटलं होतं. मग सनकादिकांच्या आशा फार वाढल्या होत्या, त्यांना यश आलं ना, पण देव फक्त चतुश्लोकी भागवतामध्येच बोलले त्यांच्यासोबत. ते सुद्धा हंसरूपाने बोलले, प्रत्यक्ष नाही ना बोलले, स्वतःच्या स्वरूपामध्ये येऊन नाही बोले, हंसरूपामध्ये उपदेश केला. म्हणून ज्ञानोबा तो संदर्भ घेतात, सनकादिकांची आशा वाढिनल्या किर बहु असा, परंतु त्याही येणे माने यशा. या अर्जुनाला जेवढं यश आलं ना, येणे माने म्हणजे या प्रमाणात त्यांच्यासुद्धा आशेला यश नाही आलं. म्हणून सगळ्यात जास्त यश कोणाला आलं या बाबतीमध्ये, भक्तराज अर्जुनाला यश आलं. दया असेल तर सांगता येतं ना, तुम्ही सांगा किर आमुचिया कनवा. हा आमूचा शब्द मी, पांडव या अर्थाने घेता येतो.
माझ्यावर दया आहे तुमची किंवा माझ्यासारख्या भक्तावर तुमची दया आहे. परमात्मा कधी आकाशवाणीनं सांगतो, आकाशाची वाणी सांगे सकळांशी तळमळ मानशी करू नका. तिथं आकाशवाणीतून सांगितलं देवाने आणि सनकादिकांना हंसरूपाने प्रतिपादन केलं. आणि इथे मात्र असं आहे की साक्षात अर्जुनाच्या समोर परमात्मा बोलतात. किती मोठी दया आहे. म्हणून त्याला कृपाळुता नावाची वृत्ती असावी लागते. नाथ महाराजांनी ते गुरु आणि शिष्याचं नातं सांगत असताना ते सांगितलं आहे एकनाथी भागवतामध्ये. तर ते डॉक्टर बाबा पण एक वाक्य सांगत असतात पाठामध्ये. महात्म्य 2 प्रकारचे आहे. एकाला ब्रह्मज्ञान झालं तो आता वृत्तीवरच येत नाही. तो नको जगतामध्ये यायचं नाही. जगतामध्ये विक्षेप होतो आणि विक्षेप झाला की आपला आनंद आपल्याला भोगता येत नाही. म्हणून एक महात्मा असा ब्रह्मज्ञान झालं आणि त्याची वृत्ती स्वरूपाकार झाली तो पुन्हा तो देहावर येत नाही, त्याला विक्षेप वाटतो. पण दुसरा एक महात्मा आहे त्यालाही ब्रह्मज्ञान झालं पण तो जगतातल्या अनेक साधकांचा उद्धार करण्यासाठी पुन्हा व्यवहारामध्ये व्यावहारिक जीवन स्वीकारून देहभावावर येतो आणि जगताचा विक्षेप स्वीकारतो. मग यापैकी श्रेष्ठ कोणता? तर जो स्वतःच्या आनंदात रंगला तो श्रेष्ठ नाही मानला गेला. मग अनेक साधकांना जो आपल्या वाणीच्या उपदेशाने ब्रह्मपदावर विराजमान करतो आणि ते करत असताना जो स्वतः जगताचा विक्षेप स्वीकारतो तो महात्मा श्रेष्ठ मानलेला आहे. जसं एखादी व्यक्ती स्वतः स्वयंपाक करते आणि स्वतःच जेवते, त्याला श्रेष्ठ नाही मानलं जात. मग जो स्वयंपाक करतो, स्वयंपाकाचे चटके सहन करतो आणि दुसऱ्यांना अगोदर जेव घालतो आणि त्यांच्या तृप्तीचा आनंद पाहिला की मग तृप्त होतो. वास्तविक स्वतःच्या स्वयंपाकाला वेळ जास्त लागत नाही, दुसऱ्याच्या स्वयंपाकाला वेळ जास्त लागतो, जास्त यातना होतात. पण त्याही यातना जो भोगतो दुसऱ्याला तृप्त करतो तो जसा श्रेष्ठ आहे. किंवा घरातली आई असते आपली, ती सगळा स्वयंपाक करते, सगळ्या कुटुंबातल्या लोकांना जेव घालते. जसं तिचं औदार्य महत्त्वाचं, त्याचा त्याग महत्त्वाचा, तसा महापुरुषांच्या जीवनामध्ये सुद्धा जो विक्षेप स्वीकारतो स्वतः आणि अनेक साधकाला तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त करून देतो त्याला श्रेष्ठ मानलं आहे. तसं हे देवाचं औदार्य आहे. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देता न म्हणशी पात्रा पात्र, कैवल्यासे पवित्र वैरी आहे दिदले. हे देवाची उदारता प्रतिपादन केली. म्हणून देवा तुम्ही देव आहात आणि मी अर्जुन सरळ मनाचा आहे. अर्जुन म्हणजे रुजत्वाद, ज्याचा अंतकरण सरळ आहे त्याच्याच विषयी देवाला दया येते. ह्या ओळीतला पुन्हा एक भाव, जो अर्जुन म्हणजे सरळ मनाचा, ज्याच्या मनात गाठ नाही, त्याच्याच विषयी देवाला दया येते. आणि मग देव त्याच्याविषयी दया धारण करून सुमन आणि शुद्धमती ओळी दिली ना अगोदर आपण. अनिंदक अनन्य गती पैगा गौप्य ही परितया प्रती, चावळीची सुखे आनंदाने त्याच्यासोबत चर्चा करावी. म्हणून तुम्ही सांगता पण आम्हाला निश्चित माहिती आहे, कीर म्हणजे निश्चयाने, आमुचिया कनवा, आमच्याविषयी तुमच्या मनात दया आहे. या दयेचा फायदा काय बरं? या दयेचा फायदा असा आहे, जर माझ्या अर्जुनाला बोध प्राप्त झाला तर त्याच्या पूर्णतेचा आनंद देवाला भोगता येतो. जसं एखादं बालक तृप्त झालं की त्याच्या तृप्तीचा आनंद मातेला होतो, बाकी कोणाला होत नाही. देखा बाळकाची या धनी धाईजे. आणि दुसरं उदाहरण, का शिष्याचे जाहलेपणे होईजे, हे सद्गुरूची कलेने जाणेजे, का प्रसवती या. हे जगतामध्ये दुसऱ्याचा आनंद फक्त दोघाला कळतात. एक तर आईला कळतो कारण ते त्या बालकाला जन्म दिलेला आहे, आणि दुसरा सद्गुरू देवाला कळतो. आता इथं देव देवाच्याही भूमिकेत आहे आणि देव हा सद्गुरू देवाच्याही भूमिकेत आहे. कारण शिष्यस्तेहम शादिमाम त्वं प्रपन्न. पण देवाने सांगितलं कधी बरं हे? जेव्हा ते शिष्य झाले तेव्हा सांगितलं, नाहीतर अगोदर नाही ना सांगितलं. पहिल्या अध्यायात रडणं होतं ना सगळं. पहिल्या अध्यायामध्ये काही नाही बोलले परमात्मा, फक्त एकच बोलले की बस इथं सगळे तत्रा पश्यस्थितां पार्थ, ते सगळे यांना पाहून घे म्हणे. भीष्मद्रोण प्रमुखत सर्वेशांच महिक्षतां उवाच पार्थ पश्येतान. भगवान फक्त एवढंच म्हणले, हे पार्थ येतान पश्य,
या सगळ्यांना पाहून घे म्हणे, हे सगळे तुझे शत्रू आहे. ते अर्जुनाला सुद्धा अगोदर वाटलं होतं, हे बहुत करून कौरव आतुर दुःस्वभाव, अगोदर हे कौरव आहे म्हणून युद्धाची तयारी. न रथ उभा केला, देवा म्हणे देख देख गोत्र गुरु अशेक. लगेच भावना बदलली, आणि भावना बदलल्या क्रिया बदलते. शत्रू असेल तर मग धनुष्य घेतलं होतं, आणि देवा हे माझे नातेवाईक पडलं ना खाली, ते त्यांना धरताची निष्ठले. भावना बदलली की क्रिया बदलत असते. मनावर असतं ते सगळं. भावना बदलली की क्रिया होते, नाही झाली की क्रिया होत नाही. म्हणून देवा जेव्हा शिष्यस्तेहम म्हटले तेव्हा देवाने प्रारंभ केला, अशोचानमशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासु न गताशुंशनानुशोचन्ते पंडिताः. म्हणून तुम्ही सांगा की आमुची आकनवा, तुमच्या मनात आमच्याविषयी दया म्हणून तुम्ही फार चांगलं सांगता. अहो तुम्ही सांगता चांगलं, पण काय करावं? परी शब्द आला की अवघड आहे. परी न पुरोजे स्वभावा मनाची, या मनाच्या स्वभावाला मी पुरा पडत नाही. म्हणजे काय? माझ्या सामर्थ्याने मी मनाला आवरू शकत नाही. मी पुरा पडत नाही म्हणजे अपूर्ण पडतो. याचा अर्थ माझ्यापेक्षा माझं मन जास्त कठीण आहे. आणि मग ते कसं, याचा विचार करायचा. तो विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.